पोलिओमुळे लहानपणीच अपंगत्व आलं. खेडेगावात सोयीसुविधा आणि मार्गदर्शनाचाही अभाव. मात्र आतला खेळाडू काही स्वस्थ बसू देत नव्हता. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर राज्यच नाही तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही घवघवीत यश मिळवलं. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. ही कहाणी आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील किटाडी बाजार येथील दिव्यांग योगेश्वर घाटबांधे यांची. योगेश्वर यांनी आतापर्यंत 1-2 नव्हे तर तब्बल 48 पदकं पटकवली आहे. भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धांमध्ये आपल्या गावचं नाव त्यांनी सुवर्णाक्षरात कोरलं. शासनाने योगेश्वर यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवही केला. मात्र संसार चालविण्यासाठी त्यांच्यावर आता दिव्यांग असतानाही ऑटो रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. हे आहेत भंडारा लाखणी तालुक्यातील किटाडी बाजार येथील दिव्यांग योगेश रवींद्र घाटबांधे. 2,500 लोकवस्तीच्या किटाडीत योगेश्वर राहतात. लहानपणीच त्यांना पोलिओमुळे अपंगत्व आलं. परंतु या विपरीत परिस्थितीवर मात करत त्यांनी खेळण्याची जिद्द काही सोडली नाही. शक्य तितके स्पर्धेत जिंकण्याचे प्रयत्न केले. योगेश्वर यांनी आतापर्यंत 48 पदकं पटकावली असून त्यात 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपंगांच्या 14व्या वरिष्ठ आणि 8व्या कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत त्यांनी F56 गटात भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक मध्ये कांस्य पदक पटकावले. कोल्हापूरच्या राज्यस्तरीय अपंग स्पर्धेत 1 सुवर्ण आणि 2 रजत पदकं पटकावून त्यांनी जिल्ह्याची मान उंचावली आहे. योगेश्वर 4 आंतरराष्ट्रीय, 6 राष्ट्रीय आणि 16 राज्यस्तरीय स्पर्धेत आतापर्यंत सहभागी झाले आहेत. आणि मी 2007-08 पासून पॅरा ॲथलेटिक्स म्हणजे दिव्यांगाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आतापर्यंत मी 4 इंटरनॅशनल, 8 नॅशनल आणि 16 राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण 54 मेडल प्राप्त केलेले आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा जवळपास 18 गोल्ड मेडल आहेत. आणि एवढे सगळे मिळूनही अजूनपर्यंत शासनाने त्याची फक्त एकच दखल घेतलेली आहे की आम्हाला त्या खेळाच्या भरोश्यावर 2019-20चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवित केलं. आणि फक्त पुरस्कार मिळाला आहे, परंतु अजूनही शासनातर्फे कोणत्याही प्रकारची शासकीय जॉब किंवा थेट नियुक्ती मिळालेली नाही. तरी पण आमच्या सर्व दिव्यांग खेळाडूंची मागणी आहे की आम्हाला नॅशनल खेळाडूंना जे मेडलिस्ट आहेत त्यांच्या शिक्षण पात्रतेप्रमाणे आणि जे शिवछत्रपती अवॉर्डी आहेत त्यांना थेट नियुक्ती देण्यात यावी अशी आमची सर्व खेळाडूंची मागणी आहे. बँगलोर, चंदीगड, गाझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी झाले. उत्तर प्रदेशातील पॅराथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचं कर्णधार पद भूषवलं. दिव्यांगत्वावर मात करून त्यांनी खेळात यश मिळवलं. शिवाय योगेश्वर यांचं MAd पर्यंतचं शिक्षण देखील झालंय. याच्याच बळावर योगेश्वर यांना नोकरी लागेल आणि घरची परिस्थिती सुधारेल अशी त्यांना आशा होती. मात्र शासनाकडून अजूनही कसलीच मदत होऊ शकली नाहीये. त्यामुळे दिव्यांग खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. इतक्या उच्च शिक्षित, यशस्वी आणि हाडाच्या खेळाडूवर संसार चालविण्यासाठी अपंगत्व असतानाही ऑटो रिक्षा चालविण्याची वेळ आली आहे. आता तरी शासन आमची परिस्थिती समजून घेऊन मदतीचा हात पुढे करेल अशीच आशा योगेश्वर आणि कुटुंबियांना आहे. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, भंडारा.